पुण्यातील वाहतूक कोंडीवर आता जमिनीवर किंवा आकाशात नाही तर चक्क पाताळात उपाय शोधला जाणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। जमिनीवर रस्ते रुंद करायला जागा नाही आणि आकाशात उड्डाणपूल बांधायलाही मर्यादा आहेत। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पुण्यात पाताळ लोक निर्माण करणार असल्याची घोषणा केली आहे। काय आहे हा प्रोजेक्ट पाहूयात। पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आता एक मेगा प्लॅन तयार करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जमिनीखालून रस्ते नेण्याचं म्हणजेच भुयारी मार्ग तयार करण्याचं धोरण आखलंय। एका प्रचार सभेत बोलताना फडणवीसांनी या योजनेचा उल्लेख चक्क पाताळ लोक असा केला। पुण्याच्या उत्तर आणि दक्षिण भागाला जोडण्यासाठी हे भुयारी मार्ग गेम चेंजर ठरणार आहेत। पुण्याचा ट्रॅफिक चांगला करण्याकरता या ठिकाणी पाताळात आम्ही जाणार आहोत। आम्ही जवळपास 54 किलोमीटरचे टनेल्स म्हणजे पाताळातले रस्ते भुयारी मार्ग या पुण्यामध्ये तयार करणार आहोत। पुण्यात एकूण 54 किलोमीटरचे भुयारी मार्ग प्रस्तावित असून त्यातला पहिला महत्त्वाचा टप्पा एरवडा ते कात्रज असा 20 किलोमीटरचा असणार आहे। यासाठी 7,500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर दररोज 1 लाखाहून अधिक वाहनांची ये-जा होत असते। ही कोंडी फोडण्यासाठी स्वारगेट ते शनिवारवाडा आणि शनिवारवाडा ते स्वारगेट असे प्रत्येकी 2.5 किलोमीटरचे 2 चौपदरी भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत।